नमस्कार. 1% फॉर फिट इंडिया. नमस्कार. आज आपण आपला जो विषय आहे की फिटनेस आणि फिटनेस ऍक्टिव्हिटी आणि सकारात्मक विचार हे समाजापर्यंत पोहोचवण्याचा आणि फिटनेस ऍक्टिव्हिटी आणि स्वतःचा जो वेळ आहे दिवसातून 15 मिनिटं तरी आपल्या फिटनेस ऍक्टिव्हिटीला देऊन आपण स्वतः तर फिट राहूनच पण आपल्या देशाला पण फिट ठेवण्याचा जो विचार आहे तो आपण लोकांपर्यंत पसरवू. तर काय होते की भरपूरसे असे सामान्य व्यक्ती किंवा स्पोर्ट्स पर्सन आहे की जे आपली दररोज काही ना काही वेळ आपल्या फिटनेस ऍक्टिव्हिटीसाठी देतात आणि ऍक्टिव्हिटीला देऊन ते लोकांना प्रोत्साहित करतात डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. जसं माझा एक विषय आहे की मी ॲज अ सायकलिस्ट म्हणून स्वतःला म्हणू शकतो, पण स्वतः मी ॲज अ सायकलिस्ट कुणाला तरी बघून एक विचार माझ्या मनात आला की आपण की सायकल का बरं नाही चालवायचं. आज आपण भेटूया अर्चना मॅडमशी की त्यांनी जे सायकल वारी म्हणजे पंढरपूर वारी, नागपूर पंढरपूर दोनदा आणि नागपूर पंजाब ही एकदा त्यांनी केलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या भारतातील प्रदेशात जाऊन वेगवेगळ्या भागात जाऊन त्यांनी सायकलवारी केली आहे. त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया की त्यांनी हे सायकलवारी किंवा सायकलचा प्रवास त्यांनी कशा प्रकारे सुरू केला आणि त्यांना यापासून काय मिळालं. नमस्कार मॅडम. नमस्ते. नाव? मी अर्चना संजय बोंगिलवार, 8 वर्षाची आहे आणि सायकलचा अनुभव म्हणजे की सायकलिंगने असे खूप फायदे मिळत गेले की जसं जसं थोडी थोडी सुरुवात करत गेली तसं असं वाटायला लागलं की नाही आपल्यात चेंज होऊन राहिलेलं आहे. मग सायकल वाढवत गेली मग सायकल वाढवता बरेचसे मग रस्त्याला लोक मिळायचे, त्यांच्याशी पण बोलणं केलं, ते सांगायचे आम्ही किती किलोमीटर केले किती किलोमीटर. मग त्यांच्याशी कनेक्ट मध्ये होऊन मग त्यांच्या संपर्कात येऊन सगळ्या माहिती घेतली त्यांच्या सायकल बद्दल. आणि मग असेच करता करता त्यांच्यातून माहिती पडत गेलेले, कोणी लेहला लडाखला गेलेला आहे, कोणी पंढरपूर पंजाब झालेला आहे, तो कोणी जिम कॉर्बेट, अशा. तर त्यांच्यासोबत मी पण त्यांना जॉईन होऊन ते पण केलेले आहेत. माझं नागपूर पंढरपूर 2 झाले, शेगाव नागपूर झाले, नागपूर शेगाव झालेलं आहे. त्याच्यानंतर पंढरपूर पंजाब झालेलं आहे, लेह ते खारदुंगला झालेलं आहे. आणि जिम आता लेटेस्ट म्हटलं तर आग्रा ते राजगड ही पण एक वारी केली. ओके मॅडम, हा प्रवास तुम्ही केव्हापासून सुरू केला आणि हा प्रवास सुरू करताना तुम्हाला कोणाकडून प्रोत्साहन मिळालं किंवा का बरं हा प्रवास सुरू केला तुम्ही सायकल वारीचा? सायकल सुरुवातीला असाच फिटनेस म्हणून, कारण मी बुटीक चालवायची. बुटीक चालता जरा पाठीला वगैरे कमरेला त्रास व्हायला लागलेला. म्हटलं नाही, आता हा त्रास करण्यापेक्षा आपल्याला काहीतरी फिटनेस कडे वळायचं आहे. आणि म्हणून मी मुलीची एज्युकेशन झाली, तिची सायकल पडली. म्हटलं तिच्या सायकलचं काय करायचं तर आपण चालवून पाहू. असंच करता करता सुरुवातीला सायकल चालवता मग रस्त्याला लोक दिसले, त्यांच्याशी बोलणं केले, त्यांची सायकली वेगळ्या पाहिल्या. मग एअरची सायकल घेतली. एअरची सायकल घेतल्यानंतर मग अजून सायकलचा रेशो वाढला. असं वाढत सायकलवरती मग मी आले. सायकलने खूप फायदे झालेत. सकाळला उठायची सवय लागली, पहाटे उठायची. त्याच्यामुळे माणसाचं ताण हे ते सगळं विचार, मेन म्हणजे विचारामध्ये सुद्धा खूप बदल पडला. कालांतराने वयामध्ये जसं जसं वय होतं तसं त्यामध्ये खूप चेंजेस येतात. पण या सायकलमुळे मला इतका फरक जाणवला की मला कधी पण असं हे बिमार तर नाहीच नाही, पण त्यातल्या त्यात विचारामध्ये खूप बदल झाला. लोकांबद्दल वेगळे विचार जे असतात ते आपले बदलतात. आणि एक सकाळी उठायची सवय लागली. सकाळी उठल्यामुळे पण माणसामध्ये तसंही ताजेतणा वाटतो. आणि नेचरशी कॉन्टॅक्ट मध्ये आला की नेचर अजूनच खूप सारं शिकून घेतो अगदी. असा तो सायकलचा प्रवास. तर तुमच्या घरी सायकल ठेवलेली होती म्हणून हा एक त्रास तुम्हाला झाला नाही की नवीन सायकल घ्यावी आणि सायकल विकत घेऊन प्रवास सुरू करावा. तर सांगितलं की फिटनेस ऍक्टिव्हिटी मध्ये तुमचा जो कमरेचा त्रास वगैरे होता तो दूर झाला आणि सायकलमुळे एक सकारात्मक विचार आपल्याला यामध्ये मिळतात. मॅडम, आम्हाला सांगाल की नागपूर व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणत्या भागात जाऊन सायकलिंग केली आणि तो अनुभव कसा राहिला तुमचा? सायकलिंग मी मनाली ते आम्ही याला खारदुंगला गेलो होतो. तर तिथे मध्ये एक घाटा लूप म्हणून आहे लडाखकडे जाताना. ते 21 लूपचा घाट आहे तो. असा तो घाट पार करून नकिलाला अचानक तिथे तर 1.5-2 नंतर वातावरण सगळं बदलून जायचं. त्या बदललेल्या वातावरणातच नकिला म्हणून एक स्पॉट होता. तिथे एकदम अचानक वादळ भरून आलं आणि स्नोफॉल व्हायला लागला. त्या स्नोफॉल मध्ये मी एकटी, आणि त्या सायकलचं हे घालायचं, रेनकोट घालायचे, सगळे सायकलचे हे घालायचे, असे हँड ग्लोव्ज वगैरे घालून सायकल चालवायला लागली. चालवता तर येतच नव्हती, कारण इतका तो स्लिपी हे होऊन गेलेला होता पार्ट रस्त्याचा. मग त्याच्याला सायकल ओढत असं 2 ते 3 किलोमीटर सायकल तिच्यात नेली.
पण ते पाऊस काही थांबेना, तो डोळ्यावरती तो पूर्ण स्नोफॉल असल्यामुळे बर्फाचे ते दाणे असे डोक्यावरती गारा अशा बसत होत्या की बापरे, एक तर अंगावर पण असं हेऊन गेलेलं होतं. सायकलचं वेट, आपले रेनकोटचं वेट, असं करत करत ते सायकल नेली. मग समोर एक हे पोलीस दिसले आमच्या ग्रुपची. मग त्या ग्रुपमध्ये त्यांनी सायकल ओढलं, मला सायकल टाकून दिली खाली आणि सोडून खूप रफ केलं. सगळे ते कपडे रेनकोट वगैरे सगळे पहिल्यांदा काढलेत आणि मग ते हे केल्यानंतर मग मला थोडंसं पाणी वगैरे दिलं. मग थोडंसं बरं वाटलं. बाकी असा त्रास काहीच नाही झाला, फक्त तो स्नोफॉल असल्यामुळे थोडंसं घाबरल्यासारखं झालं होतं. ओके, बाकी व्यवस्थित झालं. खूप चांगला अनुभव राहिला तुमचा. खूप म्हणजे सुंदर, त्याच्यातून सगळीकडे. शिकण्यासारखं भरपूर हा. भेटलं आपल्याला. की माणसं म्हणजे प्रसंग आले तर त्याला माणूस कसं फेस करू शकतो हे पण आपल्याला शिकता येतं. म्हणजे सगळ्या अडचणीला आपण अडचणी येतात, पण अडचणीतून मार्ग काढणं सुद्धा आपल्याला समजतं मग ते. आणि असं शिकता शिकता मला बरेच अनुभव आलेले. काही शिक्षण केल्यानंतर एक अचिव्हमेंट मिळते. या सायकलिंग मध्ये तुम्हाला मिळालेल्या अचिव्हमेंट बद्दल काही बरेच मोमेंटो मिळाले, बरेच मेडल मिळाले, बरेच सर्टिफिकेट मिळालेले. ते एक जरी मिळालं तर माणसाला उत्साह वाढत जातो. असं करता करता ते प्रत्येकाला इतकी सवय झालेली आहे की ती असं आता काही मेडल बद्दल याच्याबद्दल असं काही वाटत, पण तरी पण एक अपेक्षा असते की नाही मी मिळालं पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. ते प्रयत्न आपले स्वतःसाठीच करत असतो माणूस, मेडलसाठी म्हणून नाही. एक तर एक माणसाला माध्यम असतं मेडल म्हणजे, पण बाकी आपण जे करतो ते स्वतःसाठी, फिटनेससाठीच असतं. खूप मस्त. आणि जे सगळ्यात मोठं अचिव्हमेंट तुम्हाला आपल्याला मिळालं आहे जे फिटनेस फिटनेस, मनाची शांती आणि फिटनेस तर आहेच. मेन म्हणजे बाकीच्या सगळ्यांचं पाहते, कोणाला गुडघ्याचा त्रास, कोणाला शुगर, कोणाला बीपी, या ज्या सगळ्या बिमाऱ्या आहेत त्याच्यामुळे म्हणा अजूनपर्यंत माझ्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही. हा, याच्यातून तर सगळ्यांनाच जायचंय, पण हा थोडासा काळ पाटणाला लोटला जातो योग बाकीच्या फिटनेस जे काय करतो आपण त्याच्यामुळे थोडासा पुढे ढकलला जातो एवढंच. प्रवास आहे. जसं तुम्ही नागपूर पंढरपूर केला, तर नागपूर पंजाब, आम्ही नागपूर पंढरपूर बद्दल तर ऐकलेलं आहे, भरपूर ऐकलं, पण नागपूर पंजाब हा प्रवास कसा आणि या प्रवासामध्ये तुम्ही कसे काय कनेक्ट झाले? तो असाच आमच्या एका ग्रुपमध्ये होता, त्या सांगितलं ना ग्रुपमधून आपल्याला बरेच माहिती मिळते. तसाच ग्रुपमध्ये एक जण होते, त्यांनी हा मेसेज याच्यावरती टाकला आणि त्यांनी ते पण टाकलं सोबत, त्याच्यात कोणाला तयारी असेल तर तुम्ही येऊ शकता, यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, तर त्यांनी तयारी पण मला पण न्यायची तयारी केली. मी तर त्यावेळेला खरं तर 31 लेडीज होती त्यांच्या 6-7 ग्रुपमध्ये, पण त्यांनी तयारी दाखवली. त्यांच्यामुळेच माझं हे घडलं. त्यांनी समजा नसतं म्हटलं असं नाही तुम्ही ना काही होतं, मग माझं राहून गेलं असं, पण त्यांच्या हो म्हणण्याने मला जायला मिळालं. मला बाकीचं पण ते खूप सपोर्ट करत असतात ते प्रत्येकाला. आग्रा ते राजगड केला त्यावेळेला पण त्यांची टीम होती सोबत, त्यांनी तेव्हा पण मला घेऊन गेले, तेव्हा पण मी एकटीच होती. आणि जिम कॉर्बेट केलं त्यावेळेला एक लेडीज होती, म्हणून एक लेडीज पाहिजे म्हणून मी त्यावेळेला त्यांच्याशी जॉईन झालेली होती. पण तो पण प्रवास खूप सुंदर झाला. आणि पंढरपूर ते पंजाब ही वारी इतकी जोरदार झाली की असं तिथं आयुष्यामध्ये कधी भूतो न भवती अशासारखी ती वारी झाली. त्याच्यामुळे अगदी सगळे वारीचे प्रकार हे वाऱ्या घडून राहिलेल्या आहेत माझ्या. यावर्षीच फक्त आता माझं नागपूर ते पंढरपूर वारी सुटते आहे काही कारणास्तव, पण पुढल्या वर्षी पूर्ण प्रयत्न करीन. वाऱ्या हे सतत चालूच ठेवीन सायकल. ओके, तुम्ही ऍज अ नागपूरसाठी असं सायकल आयकॉन म्हणून आमच्यासाठी आहात. आणि या जसं नागपूर पंढरपूर तर भरपूर तुम्हाला बघून सन्यानी आम्ही ऐकलेलं आहे की तुम्हाला बघून नागपूर पंढरपूर वारीमध्ये भरपूर लेडीज मागच्या वर्षी जॉईन झाल्या आणि याही वर्षी तो प्रवास सुरू आहे. आणि तुम्हाला बघून तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन त्या लेडीज या सायकल वारीला, पंढरपूर वारीला येतात. टायगर ग्रुप ऑफ ऍडव्हेंचर याबद्दल काय बोलू शकता तुम्ही, काही सांगू शकता? तो पण खूप सतत कार्यरत असतो. त्यांच्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्या ग्रुपमध्ये पण त्यांच्याच ग्रुपमध्ये माझ्या या सायकल पंढरपूर ते पंजाब, नागपूर ते पंढरपूर वारी झालेली आहे. त्यांच्याच ग्रुपमधून आम्ही नागपूर वर्धा नाईट राईड 2-3 नाईट राईड वगैरे केलेले आहेत, तर त्यांच्या ग्रुपमध्ये केलेले आहे. असे माझे 4-5 ग्रुप आहेत. त्या प्रत्येक ग्रुपमधून मला काही ना काही नवीन शिकायला मिळतं. प्रत्येक ग्रुपमधून मला काय ते सगळे खूप एक्सेप्ट करून घेतात आणि माझ्या सगळ्या खूप मदत होते त्यांची. ओके, हे सायकल प्रवासामध्ये आपली सायकल खूप महत्वाची. तर सायकल घेण्याच्या वेळेस काही गोष्टी असतात ते पाहणं गरजेचं, त्या तुम्हाला लक्षात आल्या की? किंवा हेल्मेट जो आपल्या सेफ्टीसाठी खूप गरजेचा आहे, रिफ्लेक्टर, याबद्दल काय सांगू इच्छिता? नाही, आता सगळ्या गोष्टी पाळाव्याच लागतात. नाही तर तुम्हाला रस्त्याने कोणी येत आहे कसं कळायला? रस्त्या समोरची जर गाडी येत असेल किंवा बॅक साईडनी गाडी येत असेल, तिला कसं माहिती नाही, कारण अंधारामध्ये आपण कधी कधी अंधार होऊन जातो. मग त्यावेळेला ते रिफ्लेक्टर लाईट्स, हेडलाईट, टेल लाईट्स जे असतात ते माणसाला खूप सपोर्ट करत असतात.
दुसऱ्या व्हेकलला ना आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी पण स्वतःला खूप फायदा होतो. त्या लाईटचा, रिफ्लेक्टरचा, हेल्मेटचा. मला एक दोनदा तर असंच गाडीने स्कूटरने मागून येऊन पाडलं, तर ते इतक्या जोरात पडली मी त्यावेळेला, पण हेल्मेटमुळे मी खूप वाचली त्यावेळेला. पण म्हणून हेल्मेट खूप पण आवश्यक. त्यावेळेला मला हेल्मेटचं महत्व कळलं की नाही, हेल्मेट खूप आवश्यक आहे आणि हेल्मेट प्रत्येकाने घातलं पाहिजे सायकल चालवताना. खूप गोष्ट महत्वाची की स्वतःची सेफ्टी. आता जसं आपण प्रवासात जातो, कोणत्याही प्रवासात असो, बाईकने असतो, जसं बाईकवर हेल्मेट कंपल्सरी आहे, तर कृपया करून आपल्या सेफ्टी करता ह्या गोष्टी पाळणं, सेफ्टी रूल पाळणं खूप गरजेचं. मॅडम, तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही जिम कॉर्बेट पण केलं, तुम्ही नागपूर पंढरपूर या पूर्ण प्रवासात काही अशा आठवणी ज्या खरंच आनंददायी आणि त्या आपल्या जीवनाला म्हणजे खूप सकारात्मक मेसेज दिला, अशा काही आठवणी या सायकल प्रवासात? तेच की ज्या याच्यामध्ये जे ग्रुप मिळतात रस्त्याला, आपण गाडीमध्ये बसतो, ते विचारतात त्यावेळेला आपण सांगायचं असं, तर त्यावेळेला इतके मन असं भरून येतं की यांना किती सांगावं आणि किती नाही. पण इतके चांगले चांगले अनुभव असतात ना, गाडीत आपल्याला म्हणा, ट्रेन मध्ये म्हणा, कोणी भेटतात त्यांना ते पण विचारतात, अगदी उत्सुकतेने विचारतात आणि छान आपल्याकडनं ते आपल्याला ब्लेसिंग देतात. तर त्याच्यामुळे अजून आपल्याला पुढे जायचं प्रोत्साहन वाढतं आपलं पण, आणि त्यांना पण एक हे मिळतं की नाही बा, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. ते स्वतः म्हणतात आम्ही नाही, इथून गेल्यानंतर आम्ही पण चालू करू. म्हणजे एक आपल्याला असं वाटतं की नाही बा, आपल्या बोलण्यातून, त्यांच्या बोलण्यातून आपल्याला पण फायदा आणि त्यांना पण फायदा होतो. असा बऱ्याच याच्यामध्ये फायदाच फायदा सगळ्या गोष्टी. भरपूरशा लेडीज किंवा भरपूरसे व्यक्ती विचार करतात की वय झाल्यामुळे मी वेळ काढू शकत नाही, किंवा वय झाल्यामुळे मला घराबाहेर निघता येत नाही. तर असा काही मेसेज की आपण कसं काय हे मॅनेज करता की आपली फॅमिली पण आहे, आपलं घर, फॅमिली, आणि याच्यातून स्वतःसाठी फिटनेससाठी वेळ तुम्ही कशा काढता मॅडम? वेळ मनामध्ये ठाणलं की नाही बा मला करायचं आहे, तर मग वेळ माणूस बरोबर ऍडजस्ट करतो. त्याच्यासाठी माणसाला वेगळा वेळ काढायची गरज नाही. सगळ्यांना सारखेच तास मिळालेले असतात, पण स्वतःसाठी करायचं म्हटलं तर माणूस आपला वेळ काढून पण करतो. आता मला सवय झालेली आहे की 4 वाजता उठून आपलं सगळे व्यवस्थित करून 5 वाजता बरोबर निघालंच पाहिजे. तस ही एक सवय चांगली लागलेली आहे. केव्हाही पण पहाटे उठणं हे केव्हाही चांगलं असतं. ऊन अंगावरती जाऊ द्यायचं नाही, हे मला फक्त माहिती पडलेलं होतं. म्हटलं नाही, ऊन अंगावरती गेल्यावर की माणूस आळस बनतो, आळशी झाला की माणूस पूर्ण दिवस आळस जातो. पण तेच सकाळी जर उठलं तर माणूस खूप फ्रेश राहतो. सकाळचे सूर्यकिरण अंगावरती पडतात, तर त्याचा सकारात्मक फायदा तर होतोच होतो, पण बॉडीलाही खूप फायदा होतो. ओके. भरपूरशा लेडीज आहे की त्या विचार करून राहिल्या की फिटनेससाठी काहीतरी करायचं आहे आणि घराबाहेर निघायचं, तर त्यांना काय सांगाल की सुरुवात कुठून करायची त्यांनी? सुरुवात तर घरातूनच करायची, आपल्या स्वतःपासून करायची, की स्वतःला थोडंसं कंट्रोलमध्ये, म्हणजे झोप वेळेवरती, सगळे कामं वेळेवरती करावं लागतात. झोप चांगली झाली की माणसाला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतं, म्हणून सगळं ते झोपेवरती असतो. झोप चांगली घ्यायची, सकाळी बरोबर उठायचं. सवय सुरुवातीला त्रास होतो माणसाला, अडचण येतात, काही ना काही बऱ्याच अडचण येतात, पण त्याला मात करत करत माणूस पुढे जायचा प्रयत्न करतो. एक दिवस त्रास येईल, 2 दिवस त्रास येईल, एकदा शरीराला सवय झाली की मग काही वाटत नाही, आपोआपच बरोबर त्यावेळेला जाग येते, त्यावेळेला झोप येते बरोबर, त्यावेळेला सगळं बरोबर वेळेवरती होत राहतं. फक्त काही दिवस थोडंसं सुरुवातीला, आणि स्वतःला फक्त 21 दिवस माणसाने जर स्ट्रगल केला, 21 दिवसानंतर माणसाला पूर्ण आपण सगळं त्याच्यातून निघून जातो, मग आपल्या शरीराला ती सवय लागते. खूप मस्त. 1% फॉर फिट इंडिया हा विचार तुम्हाला कसा वाटला? एकदम छान आहे. सगळ्यांना आता इतकं बिमारीचं सावट जगावरती पसरलेलं आहे, जिकडे पाहू तिकडे लहान लहान मुलांपासून इतक्या बिमाऱ्या तयार झाल्या. लहानपणापासून जर सरळ सगळ्यांनी आई वडिलांनी पण मुलांना सवय लावल्या, तर आज कुठल्या कुठे जाईल. लहान मुलांना आपण सुरुवातीपासून सवय उशिरा उठायची सवय लावली की ते मुलं तसेच उशिरा उठतात ना. म्हणून आपणच स्वतः चेंज करून मुलांना पण तसा चेंज करायचं, त्यांना बिमारीपासून दूर दूर ठेवायचं. ज्यांना घरातल्या जे घरातले पदार्थ ते खाऊ घालायचे, बाहेरचे पदार्थ खाऊ घालण्यामध्ये काही अडचण नाही, पण एखाद्या वेळेला ठीक आहे, पण रोज रोज तुम्ही म्हणाल तर त्याचे साईड इफेक्ट शरीरावरती जाणवतात. मग हेच आहे, ते बिमाऱ्या तुम्हाला सतत सांभाळत राहावं लागतात. त्याच्यापासून बिमाऱ्या दूर करायच्या तर माणसाला स्वतःला सगळे कष्ट करून मुलांना पण तसंच ट्रीट करावं लागतं, आणि फिट राहायसाठी तर खूप प्रयत्न करावे लागतात. जितकं तुम्ही प्रयत्न कराल तितकं तुम्ही फिट राहू शकता. ओके. तो चॅनल आहे एबीसी प्युअर फिट, याबद्दल काही सांगू इच्छिता किंवा याच्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं होतं का? हा, मी मध्ये पण ऐकलेलं होतं, आणि हा चॅनल पण छान आहे, आणि या चॅनलला जितकं जास्तीत जास्त लोक लाईक करतील तितकं जास्त चांगले राहिले, कारण याच्यातून लोकांना फायदा होतोय की ते स्वतः फिट राहू शकतील, आणि त्यांना पण असंच शरीराची थोडीशी काळजी घेण्याची
बरोबर. क्षमता जाणवेल आणि त्यांनी पण करायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे तसं. आता तर योग दिन येतोच आहे अगदी. बरोबर. योग दिनामुळे तसं औचित्य साधून सगळ्यांनी त्याची सुरुवात करायला पाहिजे. ओके, धन्यवाद मॅडम. तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं आणि तुम्ही जो तुमचे अनुभव आम्हाला सांगितले ते त्याला आम्ही फॉलो करू आणि आमचे जे व्ह्युअर्स आहेत ते बी फॉलो करतील आणि एक सुरुवात ते करतील की स्वतःला फिट ठेवण्यासाठी काही ना काही थोडा वेळ 1% फॉर फिट वे म्हणजे 24 घंट्यातून काय 15 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी काढू शकता. तर धन्यवाद, तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं थँक्यू. आणि आपण पण याला फॉलो करूया आणि प्रयत्न करूया स्वतःसाठी थोडा वेळ फिटनेससाठी आणि हा थोडा वेळ आपल्याला फिट ठेवला, आपल्या देशाला आपल्या राष्ट्राला पण फिट ठेवलं. तर हेल्थ इज वेल्थ. थँक्यू.